या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा झालेला आहे। मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं रितसर प्रशिक्षण दिलं गेलं अशी कबुली निदा खानने दिलेली आहे। या कबुलीमुळे प्रकरणाची व्याप्ती गंभीर झालेली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल आहेत। या सगळ्या गुन्ह्यामध्ये नाशिक पोलिसांनी आरोपपत्र देखील दाखल केलेलं आहे। निदा खान हिला पकडल्यानंतर खरं तर तिला 1-1.5 महिन्यानं ताब्यात घेण्यात आलं, कारण ती फरारच होती। तिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडनं अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। आमचे प्रतिनिधी सहकारी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, निदा खान हिचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही, इथपासून तिच्याकडून आता अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। घरी जाऊन कसं नमाज पठण करायचं याचं प्रशिक्षण तिने पीडितांना दिलं असं कळतंय, काय अधिक सांगाल? सुवर्ण, नाशिकच्या TCS प्रकरणामधल्या अनेक धक्कादायक बाबी ज्या आहे ते आता समोर येत आहे। त्याचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकरणामधलं एक चार्जशीट जे आहे ते न्यायालयासमोर सादर करण्यात आलेलं आहे आणि न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये हे सगळे धक्कादायक खुलासे जे आहे ते समोर येत आहे। यामध्ये निदा खानच्या चौकशीमध्ये तिने असं सांगितलेलं होतं की आपण या सगळ्या प्रकरणामधल्या काही पीडिता ज्या आहेत, ज्यांनी या सगळ्याच्या प्रकरणामध्ये तक्रारी केल्या होत्या, त्यापैकी काही पीडितांना घरी नेऊन त्यांना धार्मिक प्रशिक्षण दिलेलं होतं, ज्यामध्ये समाज पठण असेल, त्याबरोबर रोजे कसे पकडायचे आणि इस्लाम धर्म कसा चांगला आहे हे सांगण्यासाठी तिने काही प्रशिक्षण जे आहे ते या मुलींना दिल्याची देखील कबुली दिलेली आहे। आणि त्यामुळे या प्रकरणाचं व्याप्ती जी आहे ती अधिक प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। या प्रकरणामध्ये लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावणे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे बाजू जे आहे ते या प्रकरणामध्ये समोर आलेल्या होत्या आणि त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढलेली होती। निदा खान फरार होती। निदा खानला जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा सुरुवातीला तिच्या वकिलांनी कोर्टात असा दावा केला होता की तिचा या प्रकरणाशी काही एक संबंध नाहीये। मात्र आता जसजसा उलगडा होतोय, पोलिसांना जसजसे पुरावे हातामध्ये मिळत आहे, काही मोबाईलचे चॅट हातामध्ये मिळालेले आहे, सोशल मीडियाच्या अर्थात व्हॉट्सअप चॅटिंग हातामध्ये मिळालेली आहे आणि त्या व्हॉट्सअप चॅटिंगच्या आधारावरती पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करायला सुरुवात केलेली आहे। आणि म्हणूनच आता या प्रकरणामधले अनेक वेगवेगळे बारकावे जे आहेत ते समोर येत आहेत। धर्मांतराचं रॅकेट कसं चालवलं जात होतं हे देखील या प्रकरणामधनं समोर आलेलं आहे। त्यामुळे ह्या धर्मांतराच्या रॅकेटला नेमकं कोणाचं पाठबळ होतं, कुठल्या राजकीय पक्षाचं पाठबळ होतं का, याचा शोध आता पोलिसांकडनं घेतला जातो आणि लवकरच या प्रकरणामध्ये काही बड्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना देखील या प्रकरणात तपासासाठी बोलवलं जाऊ शकतं, ताब्यात घेतलं जाऊ शकतं। सुवर्णा, नक्की नक्की लक्ष्मण, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।